नमस्कार मंडळी, कशा आहे तुम्ही? मजेत ना? मी तर अगदी मजेत आहे. तर आजचा आपला बेत आहे बटर चिकन, जे की असं मस्त अगदी खूप सॉफ्ट आणि खूप चवाला टेस्टी असं बनलं आहे. खूपच सोप्या पद्धतीने मी आज सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिले आपल्याला इथे 3 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. आता कांद्याला आपण सगळ्यात पहिले सरळ सरळ कापून घेऊया. पातळ पातळ कापा, शक्यतो जेवढं होईल तेवढं पातळ करा. आता असे कांदे कापायचं रिझन म्हणजे आपण जेवायला तळतो ना, तर ते खूप लवकर तळल्या जातात, वेळ लागत नाही आणि सगळे बरोबर एकसारखे असे तळतात, कुठे कमी जास्त होत नाही. त्यामुळे असे सरळ सरळ तुम्ही कापून घ्या. आता इथे मी कांदे 1 किलो चिकनसाठी घेतलेले आहे. तुम्ही जेवढं चिकन घ्याल त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता इथे एक मी कढई घेतली आहे, त्यामध्ये खूप सारं असं तेल टाकलं. त्याला गरम जसं झालं, आपण सगळे कांदे आपण याच्यात टाकून घेऊया आणि हाय फ्लेमवर आपल्याला कांदे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता इथे पहा, माझे कांदे जवळपास झालेले आहेत तळून व्यवस्थित. जास्तसुद्धा तळू नका, नाहीतर त्याला कडवट असा टेस्ट येतो. त्यामुळे थोडे तळत आले तर गॅसची फ्लेम स्लो करा आणि मग याला सगळे काढून घ्या. आता इथे पूर्ण कांदे एका प्लेटमध्ये काढून घेतले मी. आता इथे 1 किलो चिकन घेतलं आहे, त्याला व्यवस्थित पाण्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता या चिकनमध्ये आपण सगळ्यात पहिले टाकूया 1 वाटी हँगकट आणि 1 लिंबाचा रस. 2 चमचे इथे मी टाकत आहे आलं लसणाची पेस्ट. आणि आपण जे आता कांदे आपण तळून ठेवलेले होते, त्यातनं इथे मी 2 मुठ्ठी कांदे घेत आहे, बघा बरोबर. आणि हाताने असं क्रश करून करून आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. इथे मी 2 मुठ्ठी कांदे यात हाताने क्रश करून टाकले आहेत. आणि 2 ते 3 चमचे इथे बटर मी हलकंसं गरम केलं गॅसवर आणि आपण ते याच्यामध्ये ॲड करूया. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करूया आपले काही स्पायसेस. सगळ्यात पहिले आपण जे टाकणार आहे, मी चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, ते 2 चमचे मी टाकत आहे धनिया पावडर, 1 चमचा टाकत आहे जिरा पावडर आणि 2 चमचे टाकून आपण मिरची पावडरला. आता इथे आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी ते चमच्याच्या सहाय्याने ट्राय केलं मिक्स करायला, पण त्याशिवाय हाताने मिक्स केलं जास्त चांगलं झालं आणि व्यवस्थित मिक्स झालं. त्याच्यामुळे हे व्यवस्थित प्रत्येक पीसला असा आपला मसाला हा लागला पाहिजे. त्यामुळे त्याची टेस्टसुद्धा प्रत्येक पीसमध्ये अगदी सारखी येणार आणि मस्त वाटणार. आता बाकीचे तळलेले कांदे होते ते मी घेतले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यामध्ये साधारण अर्धा चमचा मी टाकत आहे जिरं आणि इथे मी 1 चमचा ते 2 चमचे भरून टाकत आहे कश्मीरी लाल मिरची पावडर. आणि याला कोरडंच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, पाणी अजिबात ॲड करू नका. आता इथे पहा, याला मी असं ग्राइंड करून घेतलेलं आहे कोरडंच. आता ज्यात आपण कांदे तळले होते, मी 30 कढई इथे परत वापरत आहे. आता इथे आपण ॲड करूया बटरला. तेल त्यात अगोदरपासून होतं, तर त्याच्यातच मी अजून बटर टाकलं की जेणेकरून आपलं बटर लगेच जळणार नाही. आता जसं आपलं बटर थोडंसं मेल्ट झालं, त्याच्यामध्ये आपण ॲड करूया तेजपत्ता. त्यात मी एक तेजपान टाकलेलं आहे. आता याच्यात 4 वेलदोडे टाकते. वेलदोडे आपले आणि तेजपान जसं व्यवस्थित गरम झालं तेलात, तर आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करूया. आता इथे मीडियम आचेवरच आपण यात सगळं चिकन टाकलेलं आहे आणि आता मीडियम आचेवरच याला आपण व्यवस्थित भाजून घेऊया. इथे 2 ते 3 मिनटं झाले मी चिकनला भाजता आहे. आता चिकन आपलं भाजून झालं, तर याच्यावर ताट ठेवून मी साधारण 5 मिनटाकरता याला मी स्लो गॅसवर होऊ देणार आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता 5 मिनटानंतर मी एकदा झाकण उघडून पाहिलं, तर आपल्या चिकनला छान असं पाणी सुटलं आहे. मी अजिबात पाणी ॲड नाही केलं आहे, याला स्वतःचंच पाणी जे दही टाकलं आपण ते सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जो कांदा आणि मिरची पावडरचं केलेलं जे
पावडर होतं, पेस्ट म्हणा, ते ॲड आपण याच्यामध्ये करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता परत याच्यावर मी ताट ठेवून साधारण 5 मिनटाकरता चिकनला स्लो गॅसवर होऊ देते. आता 5 मिनटानंतर आपण एकदा चिकन चेक करून घेऊया, व्यवस्थित शिजलं आहे या नाही, या पाण्याची क्वांटिटी हे सगळं आपण पाहून घेऊ. आता इथे चिकन खूप मस्त असं झालेलं आहे. आता या स्टेजला तुम्हाला थोडं पाणी ॲड करायचं असेल तर थोडंसं पाणी ॲड तुम्ही करू शकता. चिकनचे पीससुद्धा एकदा दाबून पहा हाताने की शिजले आहे या नाही, तर म्हणजे कळेल आपल्याला. अजून 5 मिनटाला स्लो गॅसवर होऊ देऊया. चिकन व्यवस्थित शिजलं नाही आहे तर याला परत मी झाकण ठेवून 5 मिनटाकरता स्लो गॅसवर होऊ देते. इथे आपलं जे मसाल्याचं भांड्याला जे थोडंसं पाणी टाकलं मी आणि तेच याच्यामध्ये मी ॲड केलं, जेणेकरून आपलं चिकन जळायला नको खाली. त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड करून याला परत मी साधारण 5 ते 6 मिनटासाठी आता होऊ देणार. इथे आता चिकन आपलं रेडी आहे. पीससुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत आणि रस्सा तुम्ही क्वांटिटी कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता. माझा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.